फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्य रथ एका पाठोपाठ येणारे सरदारांचे मावळ्यांचे वीर मातांचे स्फूर्ती देणारे 96 स्वराज्य रथ हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुनश्च एकदा पुण्यामध्ये अवतरला। निमित्त होते शिवजयंती महोत्सव समिती पुणेतर्फे लाल माला येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा या भव्य दिव्य मिरवणुकीचे। सोहळ्याचे उद्घाटन शिवरायांचे वंशज श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त विशेष शाखा मिलिंद मोहिते, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने तसेच सर्व स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभ हस्ते झाले। यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, दगडूशेठ हलवाई, सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ज्येष्ठ विधिज्ञ प्रतापराव परदेशी उपस्थित होते। तसेच सर्व स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलित करून मिरवणुकीला सुरुवात झाली। मिरवणुकीचे यंदा 13वे वर्ष आहे। छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत। शिवाजी महाराजांचा ऐक्याचा विचार आजही पाहायला मिळत आहे। पुण्यात शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत आहेत। या निमित्ताने शिवरायांसोबत असलेले सरदार मावळे यांचे स्मरण होत असल्याचे त्यांनी सांगितले। मुरलीधर मोहोळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता त्यावेळी प्रत्येक पायरीवर त्यांना स्वराज्यातील सरदार व मावळ्यांची आठवण झाली। स्वराज्य स्थापनेमध्ये शिवरायांसोबत असलेले सरदार व मावळे यांचे स्मरण या सोहळ्याच्या निमित्ताने केले जात आहे। भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या 51 रणरागिणींना औरंगासूर मर्दानी, भद्रकाली रणरागिणी, महाराणी, ताराराणी, शौर्यपथक मर्दानी युद्धकला सादर केली। नादब्रह्म ढोलताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले। सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, निलेश जेधे, मंगेश शिळीमकर, गोपी पवार, समीर जाधवराव, प्रवीण भैया गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयुरेश दळवी यांच्यासह असंख्य स्वराज्य बांधवांनी केले होते। ईशान गायकवाड यांनी सलग 14व्या वर्षी शिवजयंती निमित्त शिवाजीनगर येथील SSPMS संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारूढ स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली। पुण्यात लाल महाल येथे साजरा होणाऱ्या विश्वातल्या सर्वात मोठ्या शिवजयंती सोहळ्यातून तमाम शिवभक्तांना विश्वातल्या शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शिवाजी महाराजांबरोबर पिढ्यानपिढ्या त्या शूरवीरांनी, ज्या सरदारांनी प्राणाची आहुती दिली, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्याचं साम्राज्य केलं, त्या सर्व सरदारांचे मावळ्यांचे वंशज आज त्यांच्या वीर पुरुषाच्या नावाने रथ काढून त्या वीर पुरुषाला मानवंदना देतात। शिवजयंतीला अशा प्रकारे साजरा होणारा विश्वातला एकमेव सोहळा आहे। मी तमाम विश्वातील शिवभक्तांना आवाहन करतो की एक ना एक दिवस पुण्यामध्ये तुम्ही उपस्थित राहा आणि हा सोहळा याची देही याची डोळी बघा। सर्वप्रथम 2013 साली 6 स्वराज्य रथांनी सुरू झालेला सोहळा आज या 13व्या वर्षात पदार्पण करताना तब्बल 100 स्वराज्य रथांच्या उंबरठ्यावर आलेला आहे आणि अतिशय शिस्तबद्ध चालणारा, इथं डीजेला परवानगी नाही, नाच गाणं, गुलाल भंडारा, कुठलंही व्यसन करून सहभागी होण्यास परवानगी नाही। अतिशय देखना, दैदिप्यमान, एकम अद्वितीय अभूतपूर्व सोहळा या पुण्यात आपण सुरू केलेला आहे। तब्बल 100 स्वराज्य रथांची लाखोंच्या संख्येने मानवंदना आज पुण्यात दिली जात आहे। पुनश्च एकदा सगळ्यांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय शिवराय, जय स्वराज्य।